किती इझी किती चॅलेंजिंग? इझी तर खरं तर काहीच नव्हतं, चॅलेंजिंग खूप, पण मजा पण खूप आली. म्हणजे ॲज अन ॲक्टर मी इतकी वर्ष काम करतोय, वेगवेगळे रोल्स करतोय, त्याच्यामध्ये काही रोल्स चॅलेंजिंग असतात, मजा आणते. पण हा जो काही एकंदरीत सगळा प्रवास होता, जिकडे सगळंच तुम्ही बघता आणि करता आणि इन्व्हॉल्व होता, तर मला वाटतं ॲज अ क्रिएटिव्ह पर्सन, ॲज अ फिल्म मेकर, ॲज अ पर्सन वॉज बीइंग इन द फिल्म इंडस्ट्री, हा अनुभव माझ्यासाठी आयुष्यात खूप महत्त्वाचा होता. 1 ऑगस्टला प्रेक्षकांचा, मला आवडेल त्यांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला तर, पण जो काही असेल माझ्यासाठी हा प्रवास इतका आनंददायी आणि सॅटिस्फॅक्टरी होता की उद्या 5 वर्षानंतर वेन आय लुक बॅक, एक ती रिग्रेट नसेल की फिल्म प्रोड्यूस करायची होती आणि मला या गोष्टी शिकायच्या होत्या, त्या राहून गेल्या. त्या या निमित्ताने पोस्टर बॉयच्या निमित्ताने झाल्या. खूप अप्रतिम टीम सापडली आणि सगळ्यांबरोबर, आणि मग अशी मी जसं म्हणालो की फिल्म माझी खरं तर कमी आहे आणि या सगळ्यांची ती जास्त आहे, कारण सगळ्यांनी स्वतःची फिल्म समजून त्यात काम केलं. आणि राईट फ्रॉम आर स्पॉट बॉय टू आर मोस्ट ऑनर्ड ॲक्टर ऑन सेट दिलीप काका, सगळ्यांनी स्वतःचं समजून केलं. त्यामुळे त्या बाबतीत विचारशील तर खूप इझी होतं, पण ॲज अ चॅलेंज टू मेक दिस फिल्म अँड टू प्रमोट इट इट्स डेफिनेटली व्हेरी चॅलेंजिंग. परंतु गॅप घेतला सनी चौघडीनंतर निर्मितीमध्ये, त्याचा तुला किती बेनिफिट झाला? बेनिफिट म्हणजे खरं त्याच्यानंतर मी इमिडिएटली केलं असतं तर काही त्यावेळेच्या ज्या काही गोष्टी राहिल्या होत्या किंवा चुका होत्या त्या रिपीट झाल्या असत्या. त्या गॅपमुळे आणि त्याच्यानंतर इनफॅक्ट मध्ये गोलमाल 3 किंवा हाऊसफुल 2 या सगळ्या फिल्म्स केल्यामुळे एक जो काय त्याचा एक अनुभव आला आणि त्यातनं जे काही शिकलो त्या गोष्टींचा कुठेतरी उपयोग इकडे डेफिनेटली झाला. म्हणजे राईट फ्रॉम द वर्ड गो वी वर व्हेरी क्लिअर की आपल्याला एक फॅमिली एंटरटेनर बनवायचं आहे, की ज्या गोलमालसारख्या फिल्म्स आहेत किंवा हाऊसफुलसारख्या फिल्म, वी वॉन्ट टू मेक वन एंटरटेनर जिकडे फॅमिली बसेल आणि एन्जॉय करेल. 2-2.5 तास तिकडे या, धमाल करा आणि घरी जा. तुम्हाला एक छान गोष्ट सांगायचा आम्ही प्रयत्न करू. त्या तिघांची जी काही तारांबळ उडते एका घटनेमुळे ते सांगायचा प्रयत्न करू. सो दॅट वॉज व्हेरी क्लिअर. आणि ते जर का मला वाटतं सनई चौघडीनंतर मी इमिडिएटली दुसरी फिल्म करायला घेतली असती तर कदाचित एक प्रोजेक्ट झालं असतं. यावेळी आम्ही जो गॅप गेला त्याच्यानंतर मी एक फिल्म बनवली आहे असं मला वाटतं. आता इथे तुझ्या लोकांची अपेक्षा असणार की तू पण स्क्रीनवर ही आता कशी कसर भरून जाईल? ठीक आहे सर, आमच्या फिल्ममध्ये काही सरप्राईजेस आहेत ज्या मी आता लगेच ओपन नाही करणार. सगळी कार्ड्स, काही कार्ड्स अजून आम्ही राखून ठेवले जातात की जे हळूहळू लोकांना कळेल. पण ॲज फार ॲज मी स्क्रीनवर दिसण्याचा जो भाग आहे, मी पुढच्या वर्षी एक मराठी फिल्म करतो आहे, त्याचं शूटिंग आत्ता चालू आहे, जी पुढच्या वर्षी रिलीज, त्याचं नाव आहे बाजी. आणि तेव्हा मी फुल फ्लेज्ड रोलमध्ये लोकांना दिसेन. चित्रपट निर्माता आणि अभिनेता हे 2 वेगळे रोल्स तू निभावलेस, मग दोघांचा अनुभव तुझा कसा आहे? एक अभिनेता म्हणून बरीच वर्ष काम करत होतो, बरेच रोल्स, बरेच लोकांबरोबर काम केलं, सगळं झालं. पण मला वाटतं एक निर्माता म्हणून, जसं मी मगाशी म्हणालो की ज्या गोष्टी मला एक निर्माता म्हणून शिकायला, बघायला, अनुभवायला मिळाल्या, तो अनुभव इज प्राइसलेस, इट्स इनव्हॅल्युएबल. इट इज डिफिकल्ट फॉर प्रोड्युसर. आज इनफॅक्ट कुठल्याही बिचारा प्रोड्युसरची आता खरंच काय असेल की फार जवळून अनुभवायला मला मिळालं आहे आणि मिळतं आहे. पण खूप मला वाटतं प्रत्येक व्यक्ती जो या इंडस्ट्रीमध्ये आहे आणि इट इज अ नॅचरल वे ऑफ एव्होल्युशन असं मला वाटतं की तुम्ही एक गोष्ट करत राहता काही वर्ष, त्यानंतर कुठेतरी तुम्हाला असं वाटतं की आता अजून काहीतरी करावं, या इंडस्ट्रीमध्ये अजून एक काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असावं, मी सुद्धा त्याच्यातनं काहीतरी नवीन गोष्टी शिकतो, असं प्रत्येकाला वाटत राहतं आणि त्यातूनच असं काहीतरी एक घडतं. सो मी ज्या स्टेजला होतो इन टर्म्स ऑफ माय करिअर की हिंदीच्या स्क्रिप्ट्स येत होत्या, मी काही फिल्म्स करत होतो, पण काही स्क्रिप्ट्स माझ्या मनासारख्या तेवढ्या येत नव्हत्या आणि त्यावेळेला अशी जी एनर्जी होती बॉडीमध्ये ती कुठेतरी मला चॅनलाइज करायची होती. की नाहीतर मग असं होतं ना की अरे यार, इक्बालसारखी स्क्रिप्ट किंवा डोरसारखी स्क्रिप्ट किंवा गोलमालसारखी स्क्रिप्ट येत नसेल तर मग तुम्ही कधी कधी काहीही करून बसता. सो थँकफुली अशा स्टेजला मी असताना की जिथे मला हवं तसं काम समोर दिसत नव्हतं आणि तेव्हा समीर पोस्टर बॉईजची गोष्ट माझ्यासमोर घेऊन आला आणि म्हणालो की बस ही गोष्ट आपण करायची. हे दिस इज जस्ट गोईंग बॅक टू युअर थिएटर डेज वेन किंवा इक्बाल डेज की वेन यू रिअली एन्जॉयड युअर वर्क, की तुम्हाला मजा येत होती काम करायला. सो पोस्टर बॉईज करताना मला पुन्हा एकदा ते
सगळं करायला मिळालं जे मी थिएटरमध्ये असताना किंवा इक्बालसारखी फिल्म करत असताना जी मजा आली ती पोस्टरच्या वेळेला. चित्रपट निर्माता म्हणून तू जी आपली पोस्टरवरची स्टार कास्ट आहे, ही तगडी स्टार कास्ट म्हणूया आपण, ती सिलेक्ट करण्यामध्ये तुझा हातभार किती होता किंवा तू किती सहकार्य? ॲक्च्युली सगळ्या टीमनीच म्हणजे दिलीप काकांचं नाव तर सगळ्यात आधी सगळ्यांचं आलं. जेव्हा आम्ही गोष्ट सगळी वाचली तेव्हा जगन देशमुख हे कॅरेक्टर कोण करणार, तर सगळ्यांचं एकमुखाने ठरलं दिलीप काका. कारण ज्या पद्धतीचं की ती गोष्ट आहे की त्यांच्याबरोबर अशी जी घटना घडते इट्स ॲक्च्युली अ व्हेरी सिरियस थिंग, बट ॲट द सेम टाईम लोकांना सांगितल्यानंतर अशी गंमत वाटते, पीपल आर अम्युज्ड की ओ अच्छा असं झालं नो, आणि बघायचा दृष्टिकोन थोडासा चेंज. सो आय वॉन्टेड समवन विथ लॉट ऑफ क्रेडिबिलिटी टू पुल दिस वन ऑफ. कारण दिलीप काकांचं जे आत्तापर्यंतचं गुडविल आहे, त्यांची जी क्रेडिबिलिटी आहे, त्यांचं जे रेप्युटेशन आहे आत्तापर्यंत इज खूप सिलेक्टिव्ह आहेत, खूप वेगवेगळ्या पद्धतीचे रोल्स केले आहेत, फिल्म्स त्यांच्या चांगले चालले आहेत, आणि ॲट द सेम टाईम दिलीप काकांकडे बघताना सगळी सिरियसली बघतात की नाही हा माणूस जर का काय करेल तर ते काहीतरी चांगल्या दर्जाचा फॅमिली एंटरटेनर असेल असं तो करेल. आणि प्लस द फॅक्ट की ही इज ऑलवेज एक्सपेरिमेंटेड विथ, मग चौकट राजा असो किंवा पछाडलेला असो किंवा असे वेगवेगळे किंवा तात्या विंचू असो, इज ऑलवेज एक्सपेरिमेंटेड विथ दिस रोल्स. दॅट्स द रिझन वी फेल्ट की दिलीप काका ह्याच्यामध्ये जी वेगळीच एक गंमत आणतील ना, की नॉर्मल कोणी एक सदन शेतकरी कोणी दुसऱ्याने प्ले करू शकले असते, पण दिलीप काकांनी जी त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲड केली, जी गंमत आणली, दॅट इज एक्झॅक्टली वॉट वॉन्टेड अँड वी हॅड इन. ऋषिकेश आणि अनिकेतचं कास्टिंग, मी ऋषिकेशचं काम बघितलं नव्हतं, त्यामुळे मला जेव्हा सुचवलं की ऋषिकेशशी करेल, तुम्ही म्हटलं की नांदी नाटक जाऊन त्याचं बघितलं आणि बघितल्यावर माझी खात्री पडली की मला जे काही ऋषिकेशबद्दल सगळ्यांनी सांगितलं ते तंतोतंत खरं आहे. आणि या फिल्ममध्ये जेव्हा तुम्ही त्याचं काम बघाल तो इतका फिट बसला आहे त्या कॅरेक्टरमध्ये. खरं तर युजली असं होतं की लेखक जेव्हा कॅरेक्टर्स लिहितो तेव्हा ऑब्व्हियसली तिन्ही त्याच्या डोक्यात असतं की तिघांना इक्वल फुटेज प्रॉपर मिळालं, पण अनिकेतनी जे केलं आहे ते ऑलरेडी फार अग्रेसिव्ह कॅरेक्टर. दिलीप काकांचं ऑलरेडी एक त्यांचं त्यांचं कॅरेक्टर आहे. ऋषिकेश तसं बघायला गेलं तर त्याचं कॅरेक्टर एका स्कूल टीचरचं आहे, मध्यमवर्गीय, बायको डॉमिनेट करते असं त्याचं कॅरेक्टर आहे, पण त्यांनी जे परफॉर्म केलं इट इज आउटस्टँडिंग. अनिकेत वॉज अ सरप्राईज पॅकेज, कारण मी अनिकेतला अशा पद्धतीचा रोल किंवा अशी कॉमेडी करताना कधी बघितलं नव्हतं. सो आमचे प्रोड्युसर आहेत त्यांनी खरं त्याचं नाव सुचवलं की अनिकेतला गाणे अप्रोच करा, आणि म्हटलं की मैंने कभी उसको देखा नहीं है ऐसे कॉमेडी करते हुए, आणि तो मला म्हणाला की यार तू एक एक्टर होके ऐसे कैसे बोल सकते, अगर कल तेरे पास कोई आके बोलेगा नहीं श्रेयस को मैंने कॉमेडी करते हुए देखा नहीं है तो पता नहीं कैसे करेगा, तेरे को कैसे लगेगा. हाँ यार ये मैं गलत सोच रहा हूँ. म्हणून आम्ही त्याला ऑफिसला बोलवलं, त्याची आम्ही एक लुक टेस्ट केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे परफॉर्म केलं ना अनिकेतने, आय वॉज फ्लोर्ड. आणि मी म्हटलं की मी त्याला सॉरी पण बोलतो, अनिकेतला सॉरी आहे, मला इनिशियली असं वाटलं होतं, बट आय थिंक यू जस्ट नेल्ड द पार्ट. आणि ऑल थ्री लाईक यू सेड की सगळे ॲक्टर्स आहेत आणि सुपर काम. आणि नायिका पूजा नेहाचं तर काम मी बेचकीमध्ये बघितलं होतं, आणि तेव्हाच मी आणि दीप्तीने ठरवलं की कधी काळी जर का आपण काही प्रोड्यूस केलं तर आपण नेहाला नक्की अप्रोच करायचा आणि तिला विचारलं. त्याप्रमाणे आम्ही ऋषिकेशच्या बायकोच्या रोलसाठी तिला विचारलं आणि शी ऑल्सो अग्री. पूजाचं आम्ही ऑडिशन घेतलं मुलींचं, आणि त्यात पूजा सीट टू बी द बेस्ट ऑप्शन. कारण दिसायला खूप छान आहे, खूप छान डान्सर आहे आणि तिने स्वतःला खूप छान कॅरी केलं या फिल्ममध्ये. सो the entire cast, Touchwood, has been very, very supportive and extremely hardworking. तुझं गाणं बघतो झकासवर येतं ना, आले रे पुस्तक, हां ते बघतो मी, चांगला डान्स. अभिनय झाला, आता निर्मिती क्षेत्रातही आला असतो, दिग्दर्शनात पाऊल टाकण्याचा काही विचार? मी खोटं नाही बोलणार किंवा मी ते लपवणारही नाही, पण नक्की आवडेल मला. कारण एस्पेशली या फिल्ममध्ये जो काय प्रवास झाला आहे त्यातून कुठेतरी त्या गोष्टीचा असं थोडासा कॉन्फिडन्स आला आहे की आधी नव्हता. कदाचित मी डिरेक्ट करू शकेन, आणि पण कधी ते खरं तर मलाही माहीत नाही, आणि मी असंही बोलणार नाही की अजून मी तयार नाही आहे, मला 5 वर्ष लागतील. त्यानंतर मला वाटतं असं काही नसतं. तुम्हाला त्यावेळेला स्पॉन्टेनियसली जेव्हा वाटतं की ही गोष्ट आहे की मला सांगायची आहे माझ्या पद्धतीने, तेव्हा तुम्ही ते करता. सो जेव्हा मला ते स्ट्रॉंगली वाटेल की मला ही गोष्ट सांगायची त्यावेळेला आय थिंक आय जस्ट
जम्प इन टू डिरेक्शन. शेवटचा महत्वाचा प्रश्न, पोस्टर बॉईज लोकांनी चित्रपटगृहात का पाहावं याची तू स्वतः कारणं सांग. सगळ्यात आधी तर मला वाटतं लोकांनी सिनेमा हा चित्रपटगृहात जाऊनच बघावा. म्हणजे टी व्हीवर तो येतोच नंतर वगैरे, पण थिएटरमध्ये लोकांसोबत बसून एन्जॉय करायची जी एक वेगळीच मजा आहे ना, ती मला वाटतं थिएटरमध्येच आहे, अजून कुठेही नाही आहे. तुम्ही फॅमिलीबरोबर घरी बसून करू शकता, पण तोपर्यंत सिनेमा लोकांनी बघितलेला असतो आणि मग त्याची चर्चा होऊन मग. पण आय थिंक थिएटरमध्ये बघायची मजा अशी आहे की ऑडियन्स जेव्हा स्पॉन्टेनियसली त्या विनोदांवर त्या गोष्टी रिॲक्ट होत असतात, तेव्हा तुम्ही तुमचे ते 1-2 तास तुम्ही सगळं विसरून जाता आणि तुम्ही फक्त त्या त्या कॅरेक्टर्स बरोबर तुम्ही एकरस होऊन दॅट इज वन. सेकंड मला असं वाटतं की खूप युनिक अशी एक गोष्ट आहे की जेव्हा मी सुद्धा पहिल्यांदा ऐकलं तेव्हा एकतर खूप ओरिजिनल आहे. म्हणजे हल्ली नाही तर बऱ्याचदा असं होतं की आम्हाला CD दिली जाते ॲज अन ॲक्टर की हा सिनेमा आहे तेलुगू, हा सिनेमा आहे तमिळ, याच्यावरनं आपण करतोय आणि याच्यातला हा रोल आहे. सो ते सगळं न करता समीर निगंतीने एक गोष्ट लिहिली आणि जेव्हा त्यांनी ऐकवली तेव्हा मला ती खूप युनिक, इंटरेस्टिंग आणि ओरिजिनल वाटली. म्हणूनच मला वाटलं की हा सिनेमा आपण करावा. सो तो जो काय सगळा प्रकार आहे आणि दिलीप काका, ऋषिकेश, निकेत या सगळ्यांनी जी काही ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये जीव ओतला आहे, मला वाटतं तो जर का खऱ्या अर्थाने अनुभवायचा असेल तर लोकांनी थिएटर्समध्ये जाऊन हा सिनेमा